1 जून 2023 पासून गोदावरी नदी पात्रामध्ये आमच्या कर्जाच्या नोटिसा देऊन या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी आमचं संपूर्ण कर्ज माफ व्हावं या मागणीसाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। मात्र राज्य सरकारने जी 2026 ची कर्जमाफी केलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये आम्ही जवळजवळ 30,000 शेतकरी बसलेलो आहोत। त्यांची 30,765 शेतकरी बसलेलो आहोत। त्यांची 1950 कोटी 7 लाख रुपये एवढी थकबाकी राहून गेलेली आहे आणि 23,224 शेतकऱ्यांना 232 कोटी 50 लाख रुपये एवढे कर्ज माफ होणार आहे। पण हे सगळे कर्ज माफ जरी झालं आमचं कर्ज माफ झालं आहे 2008 पासून आजपर्यंत जे शेतकरी जेवढ्या कर्जमाफ्या झाल्या त्या कर्जमाफी आम्ही शेतकरी बसलेलो आहोत। पण जिल्हाधिकारी महोदयांकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या कर्जावरील संपूर्ण व्याज राज्य सरकारने एमईसी बँकेने माफ करावं, एनडीसी बँकेने माफ करावं आणि मुद्दलाचे हप्ते करून द्यावेत या मागणीवर आम्ही एकमत झालेलो आहोत। त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी 2 सप्टेंबर पर्यंत त्याचा अहवाल 2 सप्टेंबर पर्यंत थांबाव तुम्ही 2 सप्टेंबर पर्यंत त्याचा अहवाल द्यावायचा आहे आणि 2 ऑक्टोबरला त्या बाबतीत योग्य तो निर्णय जिल्हाधिकारी महोदय घेणार आहेत। तेवढ्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आजचं आमचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करीत आहोत।